होने दे जो निराश वो आनंदमय हो जाए प्रभु यीशु मसीह। सारी निराशा दूर हो राजा, और प्रभु हर एक जन केवल आपकी महिमा करे। हम सारा आदर महिमा आपको देते हैं और इस प्रार्थना को प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं पिता। बोले यीशु मसीह की जय। तो ये गीत गाते हैं कि सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करता रहूंगा। हालेलुया हालेलुया। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। पवित्र आत्मा से भरपूर हो मेरी जीवा। पवित्र आत्मा से भरपूर हो मेरी जीवा। हालेलुया स्तुति करेंगे प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। ताली बजाएं। हालेलुया हालेलुया हालेलुया। क्रूस पर जीवन दिया और दर्द भी बहाया। क्रूस पर जीवन दिया और दर्द भी बहाया। हर पाप को मिटाने आया जगत में उसकी स्तुति करो। पापों को मिटाने आया जगत में उसकी स्तुति करो। हालेलुया करेंगे स्तुति स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे स्तुति स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया।
पूछे मेरी धरती और आसमान में। हर काम में गीत तेरे गाऊं तेरे प्यार में। आवाज़ पूछे मेरी धरती और आसमान में। तेरे गम से ये दुनिया और कुछ भी जानो ना। तेरे गम से ये दुनिया और कुछ भी जानो ना। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही है भाषा। तू ही सहारा, तू ही भरोसा, संगीत तू ही है भाषा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। सारे जग में तेरी प्रशंसा, यीशु ही जीवन, यीशु ही आशा। आराधना प्रभु आराधना, आराधना प्रभु आराधना। मिलकर गाएंगे आपकी आवाज ताली बजाते हुए। आराधना प्रभु आराधना, आराधना प्रभु आराधना। गाएंगे वो जीवित परमेश्वर को जीवित बलिदान करते हुए। अरे पवित्र आत्मा तुझे आराधना, पवित्र आत्मा तुझे आराधना, पवित्र आत्मा तुझे आराधना, पवित्र आत्मा तुझे आराधना। आराधना प्रभु आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना प्रभु आराधना। अरे मेरे मसीहा की आराधना, मेरे मसीहा की आराधना, मेरे मसीहा की, ओ मेरे मसीहा के। गाए हालेलुया प्रभु हालेलुया, हालेलुया प्रभु हालेलुया, हालेलुया प्रभु हालेलुया, हालेलुया प्रभु। अपने हाथों उठाकर आराधना करे, आराधना उपकारों को उससे आदर करे। हाथों को उठाकर धन्यवाद करे और ऊंचे स्वरों में उसकी स्तुति करे। आराधना करे, आराधना उपकारों को उससे आदर करे। हाथों को उठाकर धन्यवाद करे और ऊंचे स्वरों में उसकी स्तुति करे। हालेलुया, 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 हालेलुया। बोले यीशु मसीह की आमेन। हमारा परमेश्वर जीवित है। हालेलुया। हम जीवित बलिदान देते हैं प्रभु यीशु मसीह को। हालेलुया। परमेश्वर को प्रथम पसंद आता है। हालेलुया, हालेलुया। इसे हाबिल ने अर्पण किया परमेश्वर को। हालेलुया। हमें भी परमेश्वर को क्या करना है? जीवित बलिदान देना है। हम जानते हैं परमेश्वर हमारे जीवन में दुख और तकलीफ है, चढ़-उतार है, सब चीजें है, परंतु जो आपका समय है ना, मैं आपको देना चाहता हूँ। हालेलुया, हालेलुया। परमेश्वर का बच्चा कहता है कि बोझ को अपने प्रभु यीशु मसीह को दो, क्योंकि वो हम सभी से प्यार करता है। हालेलुया। इसलिए वो कहता है कि उसने सारे संसार से प्यार किया। परमेश्वर नहीं चाहता है कि हम इसमें रहे, या कि गरीबी में रहे, या दुख में रहे, परेशानी में रहे। हालेलुया। जितनी ज्यादा तकलीफ होती है इंसान को, उतनी बड़ी आशीष आपके जीवन में आने वाली है। हालेलुया। सच कहता हूं मैं। हालेलुया। लाजर मरकर कितने दिन हो चुके थे?
4 दिन हो चुके थे, वहां से दुर्गंध आ रही थी। हालेलुया। लोगों को कोई आशा नहीं थी, परंतु जब यीशु आया, अब उसने कहा कि लाजर बाहर निकला। देखो इतने दिन वो राह देखते रहे, परंतु इतनी बड़ी चमत्कार होने वाला था उनको नहीं पता था। हालेलुया। वो रोते जा रहे थे, परंतु यीशु ने चंद मिनटों में कहा कि लाजर बाहर निकल, और देखो कितना हुआ बड़ा अचंभा। हालेलुया। हालेलुया। जो हम सोच नहीं सकते, जो हम वर्णन नहीं कर सकते, परमेश्वर हमारे जीवन में वो काम करता है। हालेलुया। इसके लिए हम गाएंगे कि यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, हमारे जीवन में ऊंचा है। हालेलुया। हम जो काम करते हैं, सब चीजें करते हैं, कि यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। हालेलुया। आइए मिलकर गाएंगे, ताली बजाए सब लोग। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, तेरा वो नाम चंगा है। जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शांति, जिस नाम में है शांति, तेरा वो नाम चंगा है। जिस नाम में जिस नाम में बंदगी,
तू काबिल है मैं बेकमाल, दुनिया का नूर है यीशु, दुनिया का नूर है यीशु, सजाता रहेगा, दुनिया का नूर है यीशु, मेरी राह सजाता रहेगा, मेरा उठना बैठना चलना तुझे पाता रहे, जीवन में सुख जलाल पाता रहे, जीवन में सुख जलाल पाता रहे, जलाल पाता रहे, जलाल पाता रहे। हालेलुया। आइए अपने आंखों को बंद कर सभी लोग कि प्रभु यीशु मेरे जीवन से केवल आपको महिमा मिले परमेश्वर। Thank you Jesus Lord. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु। आइए उसकी आराधना करें, उसकी महिमा करें। Thank you Jesus, thank you Jesus। गोरी खा बाबा बशोरा बाबा नमाज़ खुद शोरी ना। अपने आंखों को बंद करें, अपने हाथों को उठाएं। परमेश्वर का वचन कहता है एक बार माँ अपने बच्चों को बोलती है, परंतु परमेश्वर कभी अपने को बच्चों को कभी बोलता नहीं, और न कभी छोड़ता है, न कभी डांटता है। उसकी महिमा करके उसके योग्य है वो। उसने इतना गहरा प्यार हमसे किया, जो जगह हमारी थी, जो हमने पाप किए, वो परमेश्वर ने अपने ऊपर ले लिया। वो जानता है कि मनुष्य इसे सह नहीं पाएगा, उसने परमेश्वर ने अपने पुत्र को भेजा इस संसार के लिए। वो मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन जी उठा। इसके लिए कहता है कि वो उसका प्यार माँ से भी गहरा है। मुख से निकालते रहे परमेश्वर को, हो तेरे प्यार से तूने प्यार किया, तेरे प्यार से तूने प्यार किया, माँ से गहरा है प्यार तेरा, माँ से गहरा है प्यार तेरा। तू धन्य है
जो कल था, जो आज है, जो हमेशा वैसे ही होता है परमेश्वर, जो कहता है कि आकाश और पृथ्वी टल जाएगी, मेरा वचन कभी टलेगा नहीं। मैं तेरे साथ साथ चलूंगा। तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक दूर के समान तेरे साथ साथ मैं चलूंगा। एक दूर के समान रहूंगा। वो तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ चलूंगा। एक दूर के समान रहूंगा, तेरे साथ चलूंगा। एक दूर के समान रहूंगा। तू धन्य है, सभी लोग कहें, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई। तू धन्य है, सभी लोग कहें, तेरे जैसा नहीं और कोई। हालेलुया, हालेलुया।
आखिरी बार कहते हैं परमेश्वर कि तू धन्य है, तू सर्वश्रेष्ठ है, आपके जैसा कोई नहीं। हम किस शब्दों में आपका शुक्रिया अदा करें, हमें शब्द ही नहीं पता परमेश्वर, परंतु जितना हम करें उतना कम है परमेश्वर। तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं। You are the only source of my love, dear Jesus. You are my only source of happiness, dear Jesus. You are my only source of my living, dear Jesus. तू ही मेरे जीने का आसरा यीशु मसीह। Come on, tell him, तू ही मेरे प्रभु यीशु मसीह, मेरे प्यार का स्रोत तू ही है। Hallelujah.
करेंगे, उसकी महिमा करेंगे यीशु मसीह की। तू ही योग्य, तू ही योग्य, यीशु। Slowly and softly tell him, please. योग्य,
इन आवर मिड्स, परमेश्वर हमारे बीच में चल रहे हैं। उसका वचन कहता है, आत्मा कलीसिया से क्या कहती है, जिसके कान है वो सुने। क्यों ना इस वक्त हमारे आत्मिक कानों को सतर्क करेंगे और कहेंगे, यीशु मसीह तेरा नाम पवित्र है। You are separated, God. You are not like anybody else in Jesus. No one can stand before you. The Bible speaks to us. देवाचं वचन सांगतं, यानंतर मी पाहिले, तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजे त्या मी तुला दाखवेन. लागलाच मी आत्म्याने संचरित झालो. तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते. तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते, आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. जो बसलेला होता तो दिसण्यात यास्पे व सारदी या रत्नांसारखा होता. राजासनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघधनुष्य होते. राजासनाभोवती 24 आसने होती, आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडील बसलेले होते. राजासनाच्या आतून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता, आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे व मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा गोऱ्यासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते, आणि पवित्र 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 आणि पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्व समर्थ प्रभुदेव असे ते रात्रंदिवस म्हणतात. ते कधीच थांबत नाही. राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे, त्याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व उपकार स्तुती करीतात, तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुग जिवंत, त्याला नमन करीतात, आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले. तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. आपण एकत्र बोलूया, हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले. बोला, कारण तू सर्व काही निर्माण केले. आपले हात स्वर्गाकडे, आपले हात स्वर्ग बोलवा, काही, कारण तू सर्व काही निर्माण केले, 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 कारण तू सर्व काही निर्माण केले. तुझ्या इच्छेने ते झाले, तुझ्या इच्छेने ते झाले, व अस्तित्वात आले, व अस्तित्वात आले. Come on, tell him, clap your hands and give God the glory. Now I'm going to be alone. Receive glory.
created all things. And from thy pleasure they are and was created. त्याला म्हणा, हे प्रभो आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावा, तू योग्य आहे. यांचा स्वीकार करावा, तू योग्य आहे. कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. Come on, tell him. Hallelujah. 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 Thank you प्रभु यीशु मसीह. आज हमने हमारी मुलाकात ली में विश्वास है पिता. और पिता सब कुछ आपने बनाया है, आपके महिमा के लिए बनाया है. उनका अस्तित्व आप ही से है, आपकी इच्छा से वे हुई है प्रभु यीशु मसीह. आप ही उत्पन्न करता हो, आप ही हमारे प्रभु हो, आप ही हमारे देव हो, आप ही हमारे सब कुछ हो यीशु मसीह. हम सारा आदर पिता, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं. पवित्र पिता, पवित्र पवित्र पवित्र, जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्व समर्थ प्रभुदेव. असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाही. अप्पा, nothing can stop them because you are so powerful King. You are so amazing God. And this afternoon visit us. पिता, आज आमच्या या बाप्पा या मातीच्या शरीरामध्ये प्रभू आमच्या सामर्थ्याचा अतिशय मोठेपणा आमचा नसून पण तुमचा आहे प्रभू यीशु. For we have this treasure in earthen vessels, that the excellency of the power may be of God and not of us. Please be magnified, dear Jesus. You alone be lifted up. You alone be magnified. आणि सर्वांचा ताबा तुम्ही आज घ्या बाबा. Please do something new on this 5th of December. कुछ तो नया करो परमेश्वर. हर एक जंजीर को तोड़ो, हर एक बंधन को तोड़ो. हर एक प्रभु यीशु मसीह change of heart will happen, Lord. Change of thoughts happen, dear Jesus. Please be magnified, Holy Ghost. Please be magnified. उसे कहे पवित्र आत्मा आइए. We welcome you, sweet Holy Ghost. Without you, we are nothing, dear Jesus. Help us to acknowledge it deeply that without you, we are nothing, dear Jesus. Please be magnified. In Jesus' name, we give you glory ahead of time, Lord, for the good things and great things about to do, Lord. हमें विश्वास है कि पिता आपने वो किया है आपके महिमा के लिए. आंखों की रोशनी आपने दी है, लंगड़ों को पैर आपने दिया है, आर्थराइटिस चंगा किया है, डायबिटीज नॉर्मल किया है. हमें विश्वास है पिता कि प्रभु यीशु मसीह मांगने से पहले आपने किया है. हम सारा गौरव, सारी महिमा, सारा धन्यवाद आपको देते हैं. थैंक यू लॉर्ड. यीशु के नाम से मांगते पिता, सुनो, ग्रहण करो. आमीन. Let's turn to the word of God, please. आणि देवाच्या वचनाकडे आता आपण जाऊया. Revelation chapter 3, please. प्रकटीकरण याचा 3रा अध्याय. And we'll start from verse number 7 आपण वचन 7 पासून सुरुवात करणार all आहोत. the way to verse number 13. वचन 13 पर्यंत आपण वाचणार आहोत. This is the 6th church among the 7 churches. आणि 7 मंडळांपैकी ही 6वी मंडळी आहे. And this church is called as a faithful church. आणि ह्या मंडळीला विश्वासू अशी मंडळी म्हणण्यात आलेला आहे. Hallelujah. Hallelujah. And we all please stand and respect the word of God. Revelation chapter 3 from verse number 7 all the way to verse number 13. Dear pastor will read for us. Everybody pay attention. आपण सर्वजण वचन वाचण्यासाठी उभा राहूया. प्रकटीकरण याचा 3रा अध्याय 7 ते 13 आपण वाचणार आहोत. परमेश्वराच्या वचनाचा मान राखूया. फिलदेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही. तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. पहा, जे शैतानाच्या सभेचे असून आपणाला यहुदी म्हणवितात, पण तसे नाहीत. ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी कित्येकास मी तुझ्या स्वाधीन करीन. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ तुला नमन करतील व मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे त्यांना कळून येईल, असे मी करीन.
धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासूनही मी तुला राखीन. मी लवकर येतो. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्याजवळ माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. देवबाप असल्या वचनावर आशीर्वाद पाठव. Let's pray. प्रार्थना करूया. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पिता, we thank you for your written word. तुझ्या लिहिलेल्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Please minister to us through your word. कृपया करून तुझ्या वचनाद्वारे तू आमची सेवा कर. Grant us thy heart to receive your word. तुझं अंतःकरण तू आम्हाला दे, तुझं वचन स्वीकारण्यासाठी. Help us to hold on to thy word तुझ्या वचनाला दृढ धरून राहण्यासाठी तू आम्हाला मदत कर. and to bear fruit with patience. आणि धीराने फळ देण्यासाठी आम्हाला मदत कर. Help us to be fruit yielding branches yet, Jesus. आणि प्रभू फळदायी असं प्रभू आम्हाला तू बनव. We thank you so much once again, Father. आणि पुन्हा एकदा पिता आम्ही तुझे आभार मानतो. Minister to us, आमची भेट घे, comfort us, आम्हाला धीर दे, rebuke us, आमची ताडना कर encourage us, Lord, आणि आम्हाला उत्तेजित कर to get up and serve you one more time की जेणेकरून आम्ही पुन्हा उठावं आणि तुझी सेवा करावी and to bear our cross and follow you. आणि आमचा स्वतःचा वधस्तंभ घेऊन आम्ही तुझ्या मागे यावं. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated. तुम्ही बसू शकता. As we read from Revelation chapter 3, जसं आपण प्रकटीकरणाचा 3रा अध्याय 7 ते 13 वाचलेला आहे. we started from last Sunday. The only church among the 7 churches where Jesus does not rebuke is the church of Philadelphia. आणि 7 मंडळांपैकी एक मंडळी अशी आहे जिला परमेश्वराने धमकावलं नाही. ती मंडळी म्हणजे फिलदेल्फिया ही मंडळी आहे. Now we know the book of Revelation has how many chapters? आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रकटीकरणामध्ये किती अध्याय आहेत. The Jewish language has 22 alphabets. That's the reason why there are 22 chapters in the book of Revelation. 22 अलंकार असल्यामुळे त्या ठिकाणी 22 असे अध्याय त्यांना लिहून देण्यात आले होते. त्यांची 22 कडे ऍप्लिकेशन असते, आपले 26 असतात, त्यांच्याकडे 22 आहेत म्हणून त्यांना 22 अध्याय दिलेले आहेत. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये फिलदेल्फिया ह्या मंडळीविषयी आपण बोलत आहोत. There are 4 things which God is telling them you are good in that. आणि 4 प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्या विषयी परमेश्वर त्यांना सांगत आहे की तुम्ही त्याच्यामध्ये चांगले आहात. But in 17 AD, पण 17व्या शतकामध्ये there was a big famous earthquake which happened in the city. जो मोठा भूमिकंप त्या शहरामध्ये झाला. At that moment the city lost everything what belongs to it. आणि जे काही त्या शहराकडे होतं त्या भूमिकंपामुळे ते सगळं त्यांनी गमावलं. Now remember, the Rome was controlling Philadelphia. आणि रोमी लोकांनी फिलदेल्फिया या शहराचा ताबा घेतला होता. Romans were very powerful. रोमी लोक एकदम शक्तिशाली होते. They worshipped many gods. ते भरपूर देवांची सेवा करायचे. Among them was Caesar, was one of the gods. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा म्हणजे कैसर होता. And everybody has to salute and worship Caesar also. There are a lot of vineyards in this place. आणि त्या ठिकाणी भरपूर द्राक्ष होते. आणि द्राक्षांची मळे होती. द्राक्षांची मळे होते. And when this place was so famous for vineyards, आणि ज्यावेळेस हे द्राक्षांच्या मळ्यासाठी खूप प्रचलित होतं, it was one of the source of income. आणि त्यांच्यासाठी तो खूप पैसा मिळवण्याचा कारण होतं. Hallelujah. Are you learning something?
काय तुम्ही शिकत आहात का? Amen. It was a prosperous city. आणि ती वाढणारं शहर होतं. एकदम संपन्न असं शहर ते होतं. It was a prosperous city. ते संपन्न असं शहर होतं. And in spite of being prosperous, there are a lot of vineyards everywhere. आणि भरपूर ठिकाणी त्यांचे द्राक्षाचे मळे होते. But when the earthquake strike, पण ज्या वेळेस भूमिकंप झाला, everything they had was lost. जे काही त्यांच्याकडे होतं ते त्यांनी गमावलं. And in this situation, आणि या परिस्थितीमध्ये there were Jews and non-Jews, आणि त्या ठिकाणी आता यहुदी होते आणि यहुदी देखील होते. Christians and non-Christians. ख्रिस्ती होते आणि विधर्मी देखील होते. And top of that, आणि त्याच्यावर at that moment, त्या वेळेमध्ये there was a Caesar named Domitian. आणि त्या ठिकाणी एक कैसर होता, त्याचं नाव डोमिशियन होतं. And Domitian, what he did, आणि जो डोमिशियन त्यांनी काय केलं, he knew that this place was very famous for vineyards. त्याला माहिती होतं की ही जी जागा आहे ती द्राक्ष मळ्यासाठी खूप प्रचलित होती. So what he did, मग त्यांनी काय केलं, he tried to control Philadelphia. त्यांनी फिलदेल्फियावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. Because he knew कारण की त्याला माहिती होतं, this was a source of income. त्याला माहिती होतं की हा आम्हाला पैसा मिळवण्यासाठी एक मोठं कारण ठरेल. Now this place of Philadelphia, आणि आता ही जी फिलदेल्फियाची जागा they आहे had no money. त्यांच्याकडे पैसा नाहीये. बोला पैसा नाहीये. पैसा नाहीये. बोला पैसा नाहीये. पैसा नाहीये. काय नाहीये? पैसा नाहीये. They had no money that time. त्या वेळेमध्ये त्यांच्याकडे पैसा नव्हता. So they approached to Caesar. मग त्यांनी कैसराला विनंती केली. And 5 years Caesar did not take the tribute money from them. आणि त्यांच्याकडून त्यांनी 5 वर्षासाठी कोण जकात घेतला नाही. Hallelujah. So this is the history. आणि हा असा इतिहास आहे. The reason why we are saying this history, आणि हा इतिहास सांगण्यामागचा जो कारण आहे, everything is controlled by God. प्रत्येक गोष्टीवर परमेश्वराचा ताबा आहे. Hallelujah. Hallelujah. Nothing under heaven is cannot controlled by God. Everything is controlled by God. असं कोणतीच जागा किंवा असं कोणतंच नाही ज्या ठिकाणी परमेश्वराचा ताबा नाहीये. प्रत्येक गोष्टीवर परमेश्वराचा ताबा आहे. Earthquakes, floods, tsunamis, viruses, God is above everything. भूमिकंप येतो, वादळ येतो, वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस येतात, आजार येतात, प्रत्येक गोष्टीवर परमेश्वराचा ताबा आहे. Hallelujah. Hallelujah. He is above all. तो प्रत्येक गोष्टींच्या वर आहे. He is above time. तो वेळेच्या पण वर आहे. Hallelujah. Hallelujah. Time is in his hand. वेळ त्याच्या हातामध्ये आहे. Praise the Lord. Hallelujah. Past, present and future flows from him. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ त्याच्या हातामध्ये आहे. And when Domitian the Caesar, आणि ज्या वेळेस जो डोमिशियन सीझर आहे, कैसर आहे, what he did, त्यांनी काय केलं, he forgave them for 5 years. त्यांनी त्यांना 5 वर्षासाठी क्षमा केली. But he took control of all the vineyards. पण त्यांनी जे त्यांचे द्राक्षांचे मळे आहेत ना, त्या सगळ्यांवर त्यांनी ताबा मिळवला. Now this is the situation. आता ही परिस्थिती आहे. And in that situation, आणि ह्या परिस्थितीमध्ये God is writing परमेश्वर लिहित आहे by Jesus Christ येशूच्या द्वारे to John, योहानाला, John to church. आणि योहानाद्वारे मंडळीला. And God is comforting this faithful church called Philadelphia. आणि ही जी विश्वासू मंडळी आहे फिलदेल्फिया, यांना आता परमेश्वर सावरून धरत आहे. Hallelujah. Now remember, आता हे लक्षात घ्या, movements in heaven are restricted by movements on earth. आणि ज्या स्वर्गाच्या हालचाली आहेत ना, त्या पृथ्वीवरच्या हालचालीवर अवलंबून आहेत. Can we all say with me in English and repeat in public, Pastor? Movements in heaven. Loudly and clearly, please. Movements in heaven are restricted by movements on earth. One more time, please. Movements in heaven. Come on, do it again. Movements in heaven. Come on, movements in heaven. Come on, movements in heaven. Move and men. Come on, movements in heaven are restricted by movements on earth. Please. स्वर्गातील हालचाली स्वर्गातील हालचाली पृथ्वीवरच्या हालचालीवर अवलंबून आहेत. One more time, please, Pastor. स्वर्गावरची हालचाली स्वर्गावरच्या हालचाली पृथ्वीवरच्या हालचालीवर अवलंबून आहेत. Hallelujah. 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 Keep this
in my movements in heaven are restricted by movements on earth. नेहमी हे लक्षात ठेवा की ज्या काही स्वर्गाच्या हालचाली आहेत ना त्या पृथ्वीवरच्या हालचालीवर अवलंबून आहेत. That's why in Matthew chapter 18 verse 16, 17, 18 and 19. म्हणून मत्तेकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 18, 19, 16, 17. 16, 17, 18 वचनामध्ये लिहिलेलं आहे. Jesus says to Peter, येशू पेत्राला बोलत आहे, upon this rock I will build my church, या खडकावर मी माझी मंडळी रचीन and the gates of hell shall not prevail against it. आणि अधोलोकाच्या द्वाराचे याच्या समोर काही चालणार And नाही. then he says, I give unto you keys to the kingdom of heaven. आणि मग असं म्हटलेलं आहे की मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. तुला स्वर्गाच्या राजाच्या किल्ल्या देईल. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. Now remember, these are the words of Jesus, आणि लक्षात घ्या की हे प्रभू येशूचे शब्द आहेत. not the words of Apostle Paul, हा काय पौल बोलत नाहीये, not John, योहान बोलत not नाहीये, even Matthew. मत्ते बोलत नाहीये. These are words in the Bible that read the words of Jesus. आणि हे जे शब्द आहेत ते बायबल मध्ये लिहिलेले आहेत ते येशूने बोललेले The आहेत. only key which God has given to you and me and the church in the whole universe is the key to the kingdom of heaven. आणि परमेश्वराच्या द्वारे तुम्हाला, मला आणि आपल्या सगळ्यांना प्रत्येकाला जी चावी देण्यात आलेली आहे, किल्ली देण्यात आलेली आहे, ती स्वर्गाची किल्ली आहे. Hallelujah. बोला, स्वर्गाच्या किल्ल्या स्वर्गाच्या किल्ल्या परमेश्वराने आम्हा दिलेल्या आहेत. परमेश्वराने आम्हाला दिलेल्या आहेत. Hallelujah. Hallelujah. Now who has the key? The owner has the key. आणि मग आता किल्ल्या कोणाकडे असतात? जो मालक आहे ना त्याच्याकडे किल्ले असतात. And who is the owner? The one who is in authority. आणि मग आता मालक कोण आहे? ज्याच्याकडे अधिकार आहे ना तो मालक आहे. Who is in authority? The one who has responsibility. कोणाकडे अधिकार आहे? ज्याच्याकडे जबाबदारी आहे तो त्याच्याकडे किल्ले आहेत. त्याच्याकडे किल्ले आहेत. Who has the responsibility? The one who is purchased by the blood of Jesus Christ. कोणाकडे जबाबदारी आहे? ज्याला परमेश्वराने रक्ताने विकत घेतलेला आहे त्याच्याकडे जबाबदारी आहे. Hallelujah. Hallelujah. I'm learning something this afternoon. आजच्या दुपारच्या वेळेस काय तुम्ही शिकत आहात का? The only key which God has given to church is the key to the kingdom of heaven. जी किल्ली परमेश्वराने मंडळीला दिलेली आहे ना ती किल्ली स्वर्गाची आहे. He has not given the keys of death and hell. त्यांनी काय मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या दिल्या नाहीत. He has not given the key of David also. त्यांनी दाविदाच्या किल्ल्या पण आपल्याला दिलेल्या But the नाहीत. only key which God has given us, पण फक्त एकच किल्ली जी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. which is that key? कोणती किल्ली आहे ती? Kingdom of heaven. स्वर्गाच्या राज्याची ती किल्ली आहे. And then he says, आणि मग तो बोलत आहे, Jesus says, येशू बोलत आहे, whatsoever he shall bind on earth is bound in heaven. जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल. Whatever you loose on earth will be loosed in heaven. जे काही तू पृथ्वीवर मोकळं करशील ते स्वर्गामध्ये मोकळं होईल. Hallelujah. हालेलुया. So we see, मग आपण पाहतो you bind on earth, bound in heaven. You loose on earth, is loosed in heaven. तुम्ही पृथ्वीवर बांधा ते स्वर्गात बांधलं जाईल. पृथ्वीवर मोकळं करा ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. Angels does not have this authority. आणि जे दूत आहेत ना, स्वर्गदूत आहेत, अधिकार नाहीयेत. बोला, स्वर्गदूतांना स्वर्गदूतांना हा अधिकार नाहीये. हा अधिकार नाहीये. You and me have this authority. तुम्हाला आणि मला हा अधिकार आहे. Hallelujah. हालेलुया. So aren't we more, I don't say more, but aren't we more qualified than angels? मग याचा अर्थ हा नाहीये का की जास्त नाही पण स्वर्गदूतांपेक्षा आपल्याला जास्त महत्व देण्यात आलेलं आहे. किल्ल्या नक्की आहेत, पण कुठला दरवाजा आणि कुठला टाळा? तुम्हाला माझ्या महालाचे किल्ले आहेत, हा महाल कुठे आहे? You don't know which door is that. तुम्हाला माहिती नाही की तो दरवाजा कुठे आहे. But God has given you. पण परमेश्वराने तुम्हाला ते दिले आहे. And when you exercise those keys, पण ज्यावेळेस तुम्ही त्या किल्ल्यांचा वापर करता, something happen in heaven, something happen on earth. काहीतरी स्वर्गामध्ये घडतं, काहीतरी पृथ्वीवर घडतं. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The result of what is happening on earth is what was performed in heaven. पृथ्वीवर जे घडत आहे त्याचा निकाल जो आहे ना, त्याचं जे घडण जे आहे, त्याचं जे घडण आहे ना ते स्वर्गाच्या मध्ये जे घडलं आहे त्याचा तो निकाल आहे. हालेलुया. इसलिए स्तुति आराधना कहाँ पर जाती है? ऊपर जाती है. किधर गाना माहिती है? और क्या नीचे आती है? आशीष लेकर नीचे आती है. वो उतना बराबर मालूम है.
ओके, प्रार्थना विनंती कहाँ पे जाती है? It's backing you when you operate in the supernatural. ज्यावेळेस तुम्ही सर्व सामर्थ्यामध्ये ह्या किल्ल्यांचा वापर करताना त्यावेळेस त्या पूर्ण स्वर्ग तुमच्या मागे असतं. Amen. पूर्ण स्वर्गाचा पाठिंबा, whole heaven is backing you. मग पूर्ण स्वर्गाचा पाठिंबा तुम्हाला भेटतो ज्यावेळेस तुम्ही या किल्ल्यांचा वापर करता. Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. Now remember this. आता मग हे लक्षात घ्या, God is full of wisdom. परमेश्वर पूर्णपणे ज्ञानवंत आहे. ज्ञानवंत आहे. All we know is 7 colors. आपल्या सगळ्यांना फक्त 7 रंग ठाऊक आहेत. बरोबर आहे की नाही? This is because of the prism. हे Prism मुळे sir. When a raindrop comes, when a drop of water comes and light comes, all we see is 7 colors. कारण आपण पाहतो की ज्यावेळेस पाऊस पडतो आणि पावसाचे थेंबे तयार होतात आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ऊन पडल्याच्या नंतर मग आपल्याला ते कलर दिसून येतात. And those 7 colors is all what we know. आणि ते 7 रंग आपल्याला माहिती आहे. This is because of natural action. आणि जे काही नैसर्गिकरित्या घडून येतं त्याच्यामुळे आपल्याला ते दिसून येतं. Hallelujah. Imagine कल्पना करा, if man has discovered 7, जर माणसांना माणसांना फक्त माहिती आहे, how much more God has so many colors, the one who invented these 7 colors. आणि मग ज्यांनी हे 7 रंग तयार केलेले आहेत त्या परमेश्वराकडे अजून किती मोठे मोठे आणि चांगले कलर असतील. Hallelujah. Look at your faces and thank God what kind of color God has given me. आणि तुमच्या स्वतःच्या चेहऱ्याकडे पहा आणि देवाला धन्यवाद द्या की Come on, clap your hands for your जो own कलर self. तुम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. Praise God. स्वतःसाठी तुम्ही आता टाळ्या वाजवा. Praise God. Amen. आमेन. Amen. And that's why you see आणि म्हणून तुम्ही पाहता in Revelation chapter 3, प्रकटीकरण याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये Jesus speaks to Philadelphia. आणि फिलदेल्फिया ह्या मंडळीबरोबर प्रभू येशू बोलत He आहेत begins the red letter. आणि पत्र लिहायला सुरुवात If करतात. you read very carefully, जर तुम्ही काळजीपूर्वक वाचलं, it says in verse number 7, वचन 7 मध्ये असं म्हटलेलं and to आहे, the angel of the church in Philadelphia, right? फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, These things saith he that is holy, he that is true, he that hath the key of David, he that openeth and no man shutteth, and shutteth and no man openeth. जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही, तो असे म्हणतो. Now do you know why God is writing about him like this? मग आता तुम्हाला माहिती आहे का की परमेश्वर असं स्वतःबद्दल असं का लिहित आहे? See, please pay attention to this very church. कृपया करून याच्याकडे मंडळी लक्ष द्या. Anybody in this world may not understand you, but God understands you very well. Romans had many gods. रोमी लोकांना भरपूर दैवत होते. They were crazy ते एकदम वेडे होते because they always wanted power. कारण की त्यांना नेहमी सामर्थ्य हवं They होतं. always thought like this, I feel. मला असं वाटतं की ते नेहमी असा विचार करायचे, To retain that power, ते सामर्थ्य टिकून ठेवण्यासाठी. टिकून ठेवण्यासाठी they need to please everybody. त्यांना प्रत्येकाला खुश करावं लागेल. ह्याच्या पण पाया पडा, त्याच्या पण पाया पडा, बघ कोण चिडला तर पावर निघून जाईल. And this is the kind of thought process probably they had. आणि अशा प्रकारची विचारधारणा त्यांच्यामध्ये कदाचित होती. तुम्हाला माहिती जास्तीत जास्त जे मोठे मोठे माणसं 4-5 अंगठ्या हातात घालतात, 10 माळा घालतात, का घालतात? त्यांना भीती वाटते की सगळ्यांना खुश नाही केलं तर माझी पॉवर निघून जाईल, सत्ता निघून जाईल. दे आर कॉन्स्टंटली अंडर फिअर. ते नेहमी भीतीमध्ये असतात. बघितले असे लोक, इथे पायात धागा, इथे हातात हे, इथे मुरड्या बांधल्या आहेत, इथे काहीतरी धागे बांधले, इथे हे केल्या. दे आर लिव्हिंग इन फिअर. मग ते त्या भीतीमध्येच जीवन जगत आहे. बिकॉज दे फील, कारण त्यांना असं इफ वाटतं आय डोंट प्लीज हिम, जर मी त्याला खुश केलं नाही he will get upset with me. मग तो माझ्यावर नाराज होईल. If I don't please her, जर मी तिला आनंदी केलं नाही she will not make me fruitful. They please everybody. मग ते सगळ्यांना आनंदी करतात. Are you listening to me? काय तुम्ही माझं ऐकत आहात का? And the Christian was in the midst of all these things. आणि या सगळ्यांच्या मध्ये ख्रिस्ती लोक होते. They were constantly under persecution ते एकदम पूर्णपणे छळामध्ये होते. because they did not want to call Caesar the God.
कारण की त्यांना कैसराला देव बोलायचं नव्हतं. Hallelujah. Hallelujah. They do not want to bow before Caesar. They were confused. ते आता एकदम त्यांचे विचार आता समजत नाही की त्यांना काय No करू. food to eat. त्यांना खायला काही नाहीये. No one is responding to us. कोणी त्यांना प्रतिसाद देत नाहीये. Under persecution. छळामध्ये आहेत. Constantly watched by the Romans. आणि जे रोमी लोक आहेत त्यांच्याकडून नेहमी त्यांची पाहणी व्हायची. In spite of all these things, आणि ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त God is speaking to them. परमेश्वर त्यांच्या बरोबर बोलत He आहे. is holy. तो पवित्र आहे. बोला तो पवित्र आहे. तो पवित्र आहे. Hallelujah. हालेलुया. Now why will God will write something when I have no food to eat, no comfort from outside? Why would God call them, I am holy? Why didn't he say, I will supply your need? मग आता या ठिकाणी त्यांची भूक भागवली जात नाहीये, त्यांच्या गरजा भागवल्या जात नाहीये. या गोष्टींची काळजी घेण्याच्या ऐवजी परमेश्वर त्यांना असं का सांगत आहे की मी पवित्र आहे. They need comfort. त्यांना दिलासा पाहिजे. त्यांना दिलासा हवा They आहे. need hope. त्यांना आशा हवी आहे. We have no money. त्यांच्याकडे पैसा नाही. Persecution. ते छळामध्ये आहे. Romans are against us. आणि रोमी लोक त्यांच्या विरोधात आहेत. Jews just like us. यहुदी लोक त्यांना ते आवडत नाही. यहुदी Synagogues लोकांना are closed for us. त्यांच्यासाठी मंदिरं बंद केलेली आहेत. No one is going to entertain us. त्यांना कोणीच जवळ घेत नाहीये. In spite of all these problems, या सगळ्या समस्यांच्या व्यतिरिक्त why is not God comforting me by saying that I am what I am, I will open rivers for you? मग आता परमेश्वर आम्हाला दिलासा का देत नाहीये. तो का बोलत नाही की मी जो आहे तो आहे, मी तुम्हाला दिलासा देईल, मी तुम्हाला मदत करेन. But when you are expecting God to speak, God is not speaking to you exactly what you want to hear. ज्या वेळेस तुमची अपेक्षा असते की परमेश्वराने माझ्या बरोबर बोलावं, पण परमेश्वर तुमच्या अपेक्षेनुसार तुमच्या बरोबर बोलत He's नाही. speaking something else. तो काहीतरी वेगळं बोलत आहे. He's doing something else. तो वेगळं काहीतरी करत आहे. He's speaking to somebody else. तो दुसऱ्यांना मदत करत आहे. Please don't take this for granted. हे हलक्यावर तुम्ही घेऊ नका. Probably somebody is in need of this word. मला असं वाटतं की कोणाला तरी आज या वचनाची गरज आहे. Even those watching online, people from Australia, Canada, and different parts of the world are watching us. जे लोक ऑनलाईन बघत आहे, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक बघत आहे, कदाचित त्यांना या वचनाची गरज असेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. People of God, देवाच्या लोकांनो, let me remind you something. मला तुम्हाला आठवण करून द्या. Not necessarily God will speak to you exactly the way you want him to speak. जसं तुम्हाला वाटतं तसंच परमेश्वर तुमच्या बरोबर बोलणार नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. And why he's writing to them, he says, and to the angel of the church in Philadelphia write, these things said, he that is holy, he that is true, he that hath the key of David, he that openeth and no man shutteth, and shutteth and no man openeth. फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व जो सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही, तो असे म्हणतो. Reason why he begins the letter by saying he is holy. तो पवित्र आहे असं पत्र सुरुवात करण्याच्या मागे जे कारण आहे ते म्हणजे, Thank you, Pastor. Because in this confused situation, कारण की ह्या परिस्थितीमध्ये, गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये, गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये everywhere they see is some kind of worship going on. आणि प्रत्येक ठिकाणी ते पाहतात काहीतरी वेगळीच आराधना, उपासना वेगळा आहे. बोला माझा देव, माझा देव या सर्वांपेक्षा वेगळा आहे. या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. हालेलुया. Hallelujah. आमेन. Hallelujah. हालेलुया. And then he speaks to them. आणि मग तो त्यांच्या बरोबर बोलत आहे, These things said, he that is holy, he that is true. जो पवित्र व सत्य आहे. Why he's telling them, instead of telling them, I will make new vineyards for you, he's saying, I am true. मग आता तो त्यांना हे सांगण्याऐवजी की मी तुमच्यासाठी नवीन द्राक्षमळा तयार करेल, हे का सांगत आहे की मी सत्य आहे. अरे देवा, मला आता पैशाची गरज आहे, तू मला असं का बोलतो? मी दयावान परमेश्वर आहे, मला माहिती दयावान परमेश्वर आहे. I need something from you. मला तुझ्याकडून काहीतरी हवं आहे. And God is not giving to you what you need. मग आता परमेश्वर तुम्हाला ते जे देत नाही, ज्याची तुम्हाला गरज आहे, He's something very different. तो काहीतरी वेगळं करत आहे. The reason why, त्याचं कारण हे आहे, we understand only this much. आपण फक्त एवढंच समजतो. God knows this much. He's saying is true. का तो बोलत आहे की तो सत्य आहे? Because now what had happened? Sorry.
What has happened? कारण की त्या ठिकाणी काय घडलं? Caesar has broken their trust. कारण की जो कैसर आहे ना त्यांनी त्यांचा विश्वास तोडलेला आहे. Because he has taken control of them. कारण की त्यांनी त्यांच्यावर ताबा मिळवला They आहे. had no money with them. त्यांच्याकडे पैसा नाहीये. But God is reminding them. पण परमेश्वर त्यांना आठवण करून देत आहे. More than your necessary food. तुम्हाला लागणाऱ्या द्रव्यांपेक्षाही, रोजच्या जेवणापेक्षा. रोजच्या जेवणांपेक्षाही He is telling them, तो त्यांना सांगत आहे, I am faithful to you. I will never betray you. मी तुमच्या बरोबर विश्वासू आहे, मी तुमचा कधी विश्वासघात करणार नाही. Hallelujah. हालेलुया. He is not giving them food. तो त्यांना जेवण देत But नाहीये. he's comforting them with saying, if I have provided my children back then, I will provide today also. पण तो त्यांना सांगतो. सांत्वन करत आहे आणि सांगत आहे की मी तुम्हाला जसं माझ्या मागच्या पिढीला पुरवठा केलेला आहे ना तसंच तुम्हाला देखील पुरवठा करणार आहे. Hallelujah. He is telling them, तो त्यांना सांगत आहे, believe on me, I am true. माझ्यावर विश्वास ठेवा, मी सत्य आहे. I will not harm you. He says, I am the one who opens the door and no man shut it and open it. आणि तो बोलत आहे की मी जे दरवाजा बंद करतो तो कोणी उघडणार नाही आणि जो मी उघडतो तो कोण बंद करणार नाही. Now remember, आता हे लक्षात घ्या, great doors hangs on small hinges. मोठे मोठे दरवाजे आहे ना ते छोट्या छोट्या बिजागरीवर उभे राहतात. Hallelujah. हालेलुया. Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजत आहे का मी काय Great बोलत door आहे? hangs on small hinges. मोठे मोठे दरवाजे छोट्या छोट्या बिजागरीवर उभे राहतात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Great door swings on small hinges. Keep this in mind. Write it down in your entire life. आपल्या संबंध आयुष्यामध्ये हे लिहून ठेवा, लक्षात ठेवा की मोठे मोठे दरवाजे छोट्याशा त्या बिजागरीवर उभे राहतात. Come on, when you go home, watch the small hinges of your house doors. घरी गेल्याच्या नंतर आपल्या दरवाजा मागे ज्या बिजागऱ्या आहेत ना त्या नक्की तुम्ही पहा. किती पण मोठा काढलेला असू द्या, लक्षात घ्या त्या बिजागऱ्या गेल्या तर धाडकन खाली पडेल. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So what are these hinges? आणि मग आता हे जे बिजागरे आहेत ते काय आहे? These hinges are our character. आणि त्याच्या बिजागऱ्या आहेत ना ते आपलं चरित्र आहे. Praise the Lord. हालेलुया. You may look very nice on the outward, but the small hinges are holding you. तुम्ही बाहेरून खूप सुंदर दिसत असाल पण छोटीशी जी बिजागरी आहे ना ती आपल्याला टिपून ठेवते. आणि जर ती बिजागरीचा एक तरी स्क्रू निघाला तर दादा कसा आडवा असा होईल आणि सर्व सुंदर शोभा कचऱ्यात जाईल. हालेलुया. हालेलुया. ह्याची घाण किती सांगण्यापेक्षा माझी बिजागरी साफ करते. हालेलुया. हालेलुया. इन द बायबल, पवित्र शास्त्रामध्ये in the New Testament, नवीन करारात there are 4 kinds of door. 4 प्रकारचे दार आहेत. किती दार आहे? 4. Every door has a value. आणि प्रत्येक दरवाजाला एक वेगळी किंमत आहे. दरवाजा कुठे असतो? Now why they put doors? मग आता ते दार का लावत आहेत? There has to be a privacy. त्या ठिकाणी एक एकांत असला पाहिजे. आम्हाला स्वतः वैयक्तिकरित्या आम्हाला काहीतरी प्रायव्हसी पाहिजे. Why they have doors? त्यांना का दार हवे आहेत? For protection. संरक्षणासाठी. Hallelujah. Why they have doors? त्यांना दरवाजे का हवे आहेत? To prove their prosperity. त्यांना दाखवायचं आहे की आम्ही वाढत आहोत म्हणून. जितका मोठा श्रीमंत राजा आहे ना, भरपूर पैसे ठेवले घराच्या. Fancy doors आणि सुंदर दरवाजे are never functional. ते कधीच असे कार्यरत नसतात. And functional doors आणि जे कार्य करणारे दरवाजे आहेत are ना never fancy. ते कधी सुंदर नसतात. Hallelujah. हालेलुया. Are you learning something, please? काय तुम्ही शिकत आहात? I'm enjoying this. I don't know. मला आनंद होतो, मी याचा आनंद घेत आहे. Isn't Lord good? काय Can we परमेश्वर all clap चांगला आहे की hands for नाही? Jesus, please? Amen. Amen. आमेन. God is so faithful. Fancy doors are never functional and functional doors are never fancy. आणि लक्षात घ्या की जे सुंदर दरवाजे आहेत ते कार्यरत नसतात आणि जे कार्यरत असतात ते दरवाजे कधी सुंदर नसतात. And when God opens a door for them, आणि ज्यावेळेस परमेश्वर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे करेल, दार उघडे करेल, because He's saying, I am the one who opens the door. कारण की तो बोलतो की मी एक आहे जो दरवाजे उघडा करतो. Why? का? Because the synagogue for these Christians have shut their door.
कारण की त्या ठिकाणी असलेल्या मंदिराचे दरवाजे ह्या लोकांसाठी बंद करण्यात आले होते. सिनेगॉगचे दरवाजे, जे यहुदी लोक होते त्यांना या ख्रिस्ती लोकांचा कंटाळा आला होता, कारण की यहुदी धर्माप्रमाणे ख्रिस्ती धर्म त्यांना मान्य होता. पण जेव्हा जे परप्रांतीय लोक सभास्थानात यायला लागले त्यांना आवडायला न लागलं, कारण की ते मोशेचे नियम पाळत नव्हते. आणि मोशेचे नियम आणि मोशेचे नियम न पाळल्यामुळे त्यांना हा खंत झाली की आम्ही आमचा यहुदी धर्म आता गमवू, आणि ख्रिस्ती धर्म हा वाढत आहे. आणि त्यांना एक खंत होती की येशूचं पुनरुत्थान त्यांना सर्व मान्य आहे, पण देवाचं वचन सांगतं की यहुद्यांनी त्याच्या शिष्यांनी त्याची बॉडी चोरली असं सगळ्यांना जाऊन सांगा. आणि आजपर्यंत यहुद्यांना पण तेच आहे की येशूच्या शिष्यांनी त्याचं शरीर चोरलं होतं. आणि त्याच्यामुळे या यहुदी लोकांनी त्यांचे सर्व सिनेगॉग, एव्हरी डोर ऑफ द सिनेगॉग वॉज शट फॉर देम. आणि सिनेगॉगचे सगळे दरवाजे त्यांच्यासाठी बंद करण्यात आले. And they don't know what to do now. आणि आता त्यांना समजत नाही की आता आम्ही काय करावं. The only source of hope was the church, the synagogue for them. आणि त्यांच्यासाठी एक आशा देणारं ठिकाण म्हणजे फक्त चर्च होतं, मंडळीमध्ये जाणं Now होतं. even the synagogues are closed. पण आता त्यांच्यासाठी मंडळीचे दरवाजे देखील बंद They were झालेले आहेत. rejected by people. आणि लोकांनी त्यांचा धिक्कार केलेला आहे, नाकारलेला आहे. And that's why God is speaking. आणि म्हणून परमेश्वर बोलत आहे, Don't worry about them. त्यांची तुम्ही काळजी करू नका. If you read verse 7 and 8 carefully, जर तुम्ही 7 आणि 8 वचन काळजीपूर्वक he वाचलं, says, I have the key of David. तो बोलत आहे की माझ्याकडे दाविदाच्या किल्ल्या Come on, आहेत. shout it loud, key of David. जोरात बोला, दाविदाच्या किल्ल्या. बोला दाविदाच्या किल्ल्या. दाविदाच्या किल्ल्या. बोला दाविदाच्या किल्ल्या. दाविदाच्या किल्ल्या. Now what is the key of David? आणि मग आता दाविदाची किल्ली काय आहे? David stands for humanity. आणि जो दाविद आहे ना तो मानवता. मानवतेसाठी उभा राहतो. David stands for Israel. दावीद इस्रायलसाठी उभा राहतो. David stands for Jews. दावीद यहुदी लोकांसाठी उभा राहतो. God is telling them, आणि आता परमेश्वर सांगत आहे, if they shut the door for you, जर त्यांनी तुझ्यासाठी दरवाजे बंद केले I have आहेत the key over them. आणि माझ्याकडे आता त्यांच्यावरची किल्ली आहे. Hallelujah. Hallelujah. If they have closed the door on you, त्यांनी तुमच्यासाठी दरवाजे बंद केले don't असतील, worry about it. त्याची काळजी करू नका. या सर्वांवरचा शास्ता मी आहे. आमेन. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. I have the key of David in my hand. माझ्याकडे दाविदाच्या किल्ल्या आहेत. And that's why he tells them, आणि म्हणून तो त्यांना सांगत आहे, I have opened a door for you. मी तुमच्यासाठी मोठा दरवाजा उघडलेला आहे. Why he's saying them? काय हो त्यांना बोलत आहे करारामध्ये. Genesis chapter 26. उत्पत्ती याचा 26वा अध्याय. We'll finish with this. Sorry. If you see, the only time in the book of Genesis, the heaven was open for Jacob when he was sleeping and a ladder came from heaven. तुम्ही पाहू शकता की ज्यावेळेस जुन्या करारामध्ये एकदाच स्वर्ग उघडलं गेलं होतं, उत्पत्तीमध्ये उघडलं गेलं होतं, ज्यावेळेस याकूब झोपी गेला होता त्याच्यासाठी ते स्वर्ग उघडलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी त्याला एक सीडी दिसली होती. Hallelujah. Hallelujah. And the Bible speaks to us, the end of the ladder was on earth. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की त्या सीडीचं शेवट पृथ्वीवर होतं. And on top of the ladder was God standing. Angels were ascending and descending. आणि जे स्वर्गदूत आहेत ना ते वर जात होते आणि खाली येत होते. The ladder was not for God to come up and come down. आणि जी सीडी आहे ना ती परमेश्वरासाठी नव्हती, वर जाण्यासाठी आणि खाली येण्यासाठी. The ladder was for the angels to come up पण and ती go जी down. सीडी होती ना ती स्वर्गदूतांसाठी होती, वर जाण्यासाठी आणि खाली येण्यासाठी. समजते सगळ्यांना? Even today I believe there are ladders here. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. And that's why you see, आणि म्हणून तुम्ही पाहता when doors are opened, ज्यावेळेस दरवाजे उघडे केले जातात, people of God, देवाच्या there लोकांनो, are 4 kinds of doors as I told you. जसं मी तुम्हाला सांगितलं की 4 प्रकारचे दार आहेत. Please go home and read this. घरी गेल्याच्या नंतर तुम्ही हे वाचा. 1 Corinthians 16:9, पहिले करिंथ 16:9, 2 Corinthians 2:12, 2 करिंथ 2:12, Colossians chapter 4 verse 3, कलस्य 4:3, Acts chapter 14 verse 27, प्रेषितांचे कृत्य 14 अध्याय 27 वचन. 1 Corinthians 16:9, पहिले करिंथ 16:9, 2 Corinthians 2:12, 2 करिंथ 2:12, 2:12, Colossians 4:3, कलस्य 4:3 Acts 14:27. आणि प्रेषितांचे कृत्य 14:27. In these 4 verses,
ह्या 4 वचनांमध्ये there are 4 kinds of door. 4 प्रकारचे दार आहेत. Please, people of God, remember this. कृपया करून देवाच्या लोकांनो हे लक्षात घ्या. We always pray for God to open doors. आपण नेहमी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की आमच्यासाठी तू दरवाजा उघड. किती जण प्रार्थना करतात? Almost everybody. सगळेच जण आपण प्रार्थना करतो. If you see in 1 Corinthians chapter 16 verse 9. जर तुम्ही पहिले करीन 16 अध्याय 9 वचन पाहिलं, Apostle Paul is saying a great door is open for me, but there are many adversaries. पौल त्या ठिकाणी बोलत आहे की एक मोठा दरवाजा माझ्यासाठी उघडा केलेला आहे, पण खुला आहे, पण त्याच्यासाठी त्याच्या मागे भरपूर शत्रू आहेत. पण त्याच्या मागे भरपूर शत्रू आहेत. Isn't it true? हे खरं आहे की नाही? 1 Corinthians 16:9. पहिले करीन 16:9. A great door is open for me. मोठा दार माझ्यासाठी उघडं केलं आहे. Please, someone read for us only this verse and we'll pray. फक्त हे एक वचन कोणीतरी वाचा. कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडे आहे आणि विरोध करणारे पुष्कळ आहेत. In English, someone read for us, please. For I will not see you now by the 1 Corinthians 16:9, please. for a great door and effectual is open and there are many Adversaries. For a great door and effectual is open for me, and there are how many? How much? Many adversaries. मोठं दार उघडं माझ्यासाठी मोठं दार कार्य करण्यासाठी उघडं आहे, पण त्याच्या मागे भरपूर विरोधी आहेत. Sometimes when God does not open door for you, काही वेळा ज्यावेळेस परमेश्वर तुमच्यासाठी दार उघडत नाही, because He knows your spiritual condition is not right. कारण की त्याला माहिती आहे की तुमची आध्यात्मिक स्थिती योग्य नाहीये. Your spiritual health is not correct. तुमची आध्यात्मिक आरोग्य तुम्हाला बरोबर भेटलेलं नाही. Apostle Paul is saying, आणि पौल या ठिकाणी बोलत आहे, a great door is open for me. मोठा दरवाजा माझ्यासाठी उघडा आहे. I know a great door is open for me. मला माहिती आहे की माझ्यासाठी मोठं दार उघडलेलं आहे. But there are many adversaries. त्या ठिकाणी पण मला माहिती आहे की त्या ठिकाणी भरपूर विरोधी आहेत. The reason why God is not allowing you to go, परमेश्वर तुम्हाला तिकडून का जाऊन देत नाही याचं कारण हे आहे, because कारण the people behind the door are much powerful for you to fight. कारण की त्या दरवाजा मागचे जे लोक आहे ना, ते अधिक सामर्थ्यशाली आहे तुमच्यापेक्षा. Are you listening to me? काय तुम्ही माझं ऐकत आहात का? देवा का उघडत नाही, का उघडत नाही? मग ही प्रार्थना, ती प्रार्थना, हे पास्टर, ते पास्टर, पास्टर थकले, हा बाबा, तो बाबा, बाबा थकला, मग हा गुरुजी, तो गुरुजी, मग हा मठ, तो मठ, हा दार, हे दार उघड. The reason why, याचं कारण हे आहे, because as I told you earlier, movements in heaven are restricted by movements on earth. कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच की जे काय पृथ्वीवरच्या हालचालीवर स्वर्गातील हालचाली अवलंबून आहेत. आणि बरेच लोक, many of them force God to open that door. आणि भरपूर लोक परमेश्वराला जबरदस्ती करतात की हा दरवाजा तू उघड. आपण देवाचा हात मुरगळतो. काय करतो? हात उघड उघा. यू ट्विस्टिंग गॉड्स हँड. तुम्ही परमेश्वराचा हात मुरगळता की बाबा तू उघड आता. फक्त हे जर झालं ना, माझे नशीब खुलून गेले. बरोबर आहे ना? फक्त हे मला होऊ द्या. बघा कसं मग झळकतं. एकदा माझे चरण स्पर्श अमेरिकेत होऊ द्या, मग बघा तुम्ही कसा झळकतो मी. एकदा माझा माथा इसला टेकू द्या, बघा की धन्य धन्य होतो मी. ऑपरेशन, डिप्रेशन, सप्रेशन अँड पोझेशन, these 4 things are there. If you are too much hungry, too much angry, too much lonely and too much tired, you are in problem. बोला halt. Come on, say halt. बोला H A L T. Too hungry, too angry, too lonely, too tired. And when you are going through all these things in life, what is happening? तुम्ही प्रार्थना करता, देवा उघड, देवा उघड, देवा उघड. तुमची प्रत्येक प्रकारची आत्मिक सर्कस सुरू होते. कधी हात वर करून 10 मिनिटं असता, कधी गुडघे टेकून 10 मिनिटं असता, कधी डोकं टेकून 10 मिनिटं असता, कधी 20 मिनिटं रडता.
तुमची तीव्र इच्छा असती, देवा का उघडत नाही, एक बार मुझे खासदार बनाव, सब कुछ ठीक हो जाएगा. हो काय? एक बार मला फक्त प्रभू मला हे काम लागू दे मॅनेजरचं, मी भरपूर जर राज्यात देईल, अजिबात देणार लवाड माणूस असते. अशी प्रार्थना असते की नाही? आता माझ्याकडे टाइम नाही चर्चला यायला. काय नाहीये? माझा बिझनेस वाढला. माझा काय वाढला? बिझनेस. माझा पसारा खूप वाढला पास्टर. इथे माझा हात असतो, इथे माझ्याकडे टाइम नाही आता. चर्चला यायलाच टाइम. सी रिमेंबर दिस, आता हे लक्षात घ्या, गॉड लाईक स्मॉल फेथफुलनेस परमेश्वराला छोट्याबद्दल विश्वासू राहणं आवडतं अँड स्मॉल ट्रूथफुलनेस. आणि छोट्याबद्दल सत्य राहणं आवडतं. हालेलुया. विथ रिझल्ट टू लार्ज फ्रुटफुलनेस. आपल्याला असं वाटतं नाही मला मोठ्यावर विश्वासू राहायचं. When God is not opening door, don't fight with God. जर परमेश्वर दरवाजा उघडत नाहीये ना, परमेश्वराबरोबर लढा करू नका. कधी माझी आजी मरती, कधी मला घर मिळतं, कधी माझा काका मरतो, कधी मला घर मिळतं, कधी मला हे मरतो, मला घर मिळतं, कधी मला प्रॉपर्टी मिळते, कधी मला ते मिळतं, कधीच मरणार नाही ती आजी. बरोबर आहे की नाही? कधी म्हातारी जाते असं मला राहिलेलं आहे. हो की नाही? देव तिला अजून भरपूर आयुष्य देव. आमेन. सर्व वयस्कर बायका मी प्रार्थना करतो, प्रभू मला अजून 50 पट आयुष्य देव. आमेन. हालेलुया. हालेलुया. ते म्हातारे होतील बोलून तुम्ही म्हातारे होणार नाही. देवाला कधीच आवडणार नाही. जर तुमचं ते ऑब्सेशन बनलेलं आहे तर ते पोझिशन मला टाइम मिळणार नाही. दिवस रात्र बघता घर पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, पैसा पाहिजे, नोकरी पाहिजे, पैसा, गाडी, घर. म्हातारा कधी जातो, म्हातारे कधी जाते, हा कधी जातो, तो कधी जाते, कधी घर सोडते, कधी घर राहतो. हे कदा तुम्हाला आयुष्यात ते घर मिळणार. हालेलुया. 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 हे देवाचं गणित असं आहे, जर मला सासूच्या अधीन काही राहता आलं नाही, मी कधी चांगली सून बनू शकत नाही. Praise the Lord. हालेलुया. जर मला कधी चांगला जावई बनता आलं नाही, मी कधी चांगला सासरा आयुष्यात बनू शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. हे देवाचं गणित आहे. जर मला अधिकाऱ्यांच्या अधीन कधी येता येत नाही, मी आयुष्यात कधीच अधिकारी बनू शकत नाही आणि बनलो तरी टिकणार नाही. Praise the Lord. हालेलुया. You may talk a lot, speak a lot, sing a lot, you may prove you are talented, you are zero. तुम्ही भरपूर बोलाल, भरपूर दाखवाल, भरपूर गीत गाल, भरपूर दाखवून देताल, पण तुम्ही शून्य आहात. Sorry to say this. माझी क्षमा करा अशा बोलल्याबद्दल. Small steps of fruitfulness lead to large fruitfulness. आणि छोटस पाऊल ज्यावेळेस तुम्ही विश्वासूपणाने उचलता, त्यावेळेस परमेश्वर मोठ्या गोष्टींवर आपल्याला घेऊन जातो. At this moment, या वेळेमध्ये before we pray, प्रार्थना करण्याच्या I अगोदर pray to God मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो that God will open all these 4 doors for you. की परमेश्वराने हे 4 दरवाजे तुमच्यासाठी उघडे करावे. When He opens the door, आणि ज्यावेळेस तो हे दार उघडं करेल, do not discuss with God, परमेश्वरा बरोबर कुजबूज करू नका. कुजबूज करू नका, do not debate with God, त्याच्या बरोबर वाद करू do not नका, dialogue with God. त्याच्या बरोबर वार्तालाप तुम्ही वार्तालाप करू नका. Just obey God. जे काही परमेश्वर सांगत आहे त्याचं पालन करा. When He opens the door for you, ज्यावेळेस तो तुमच्यासाठी दरवाजा उघडा do not करतो, run through the door, मग आता त्या दरवाजातून पळत जाऊ नका, walk in the door. त्याच्यातून चालत तुम्ही He is जा. a gentleman. तो एकदम एक सद्गुण असा मनुष्य. सद्गुण असा मनुष्य आहे. Hallelujah. He cares for you more than you care for yourself. जितकी काळजी तुम्हाला स्वतःची वाटते ना, त्याहून जास्त त्याला तुमची काळजी वाटते. And this afternoon, let's all stand up. या दुपारच्या वेळेस आपण उभा राहूया. And as we standing up, आणि उभा राहत असताना I pray to God मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो that God will open a big door for you. की परमेश्वर तुमच्यासाठी मोठा दरवाजा उघडा करेल. And that door आणि तो दरवाजा maybe not exactly what you want God to open. कदाचित जसं तुम्हाला हवा आहे तसं ते दार नसेल. That door may be a door of mission work. कदाचित ते दार मिशनरी म्हणून बाहेर जाण्यासाठी असेल. Hallelujah. हालेलुया. Because you're a child of God first. कारण की तुम्ही प्रथम देवाचे पुत्र आहात, कन्या आहात. Hallelujah. You are called by God first. कारण की प्रथम तुम्ही परमेश्वराने बोलवलेले आहात. And then आणि नंतर all these things will come after you. या सगळ्या गोष्टी तुमच्या मागे येतील. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So this afternoon, मग ह्या दुपारच्या वेळेस ask God. परमेश्वराला मागा. I was looking for comfort in wrong places. मी चुकीच्या ठिकाणी दिलासा शोध. दिलासा शोधत होतो.
but now my comfort I found is in you. पण माझा दिलासा मला तुझ्यात भेटला. I was looking for love in wrong places, मी चुकीच्या ठिकाणी प्रेम शोधत होतो, in wrong people, चुकीच्या लोकांमध्ये, in wrong relationship. चुकीच्या नात्यांमध्ये. But the true source of love is you. पण खरा सत्याचा झरा तुझ्यामध्ये आहे. I was looking for doors in different places. मी वेगवेगळ्या ठिकाणी दरवाजे पाहत होतो. Maybe that job and this person and this thing and this will open door for me. हे काम, हा मनुष्य, हे लोक कदाचित असं केल्यावर हा दरवाजा उघडा होईल. But I surrender myself to your door. पण आज मी स्वतःला तुझ्या त्या दरवाजासमोर सोपून देतो. I don't want to struggle in that door. I want to walk through that door. मला त्या दरवाजासमोर जास्त मेहनत करायची नाहीये, चालायचं आहे. When your time will come, God, ज्यावेळेस तुझा वेळ येईल प्रभू, prepare me for that door. मला त्या दरवाजासाठी तयार कर. Make me strong for that door. मला त्या दारासाठी तू सामर्थ्यशाली बनव. Anoint me for that door. त्या दारासाठी मला तू अभिषिक्त कर. Help me to obey you for that door. त्या दरवाजासाठी मी तुझ्या वचनांचं पालन करा म्हणून मला मदत कर. Every eye closed, प्रत्येक नेत्र बंद आहे, every hands lifted up, प्रत्येक हात वर आहे, everybody will pray. सर्वजण प्रार्थना करतील. I open the door and no man shut it in. मी दरवाजा उघडतो आणि कोणीच मनुष्य ते बंद करू I shut शकत the नाही. door and no man open it. आणि मी दरवाजा बंद करतो आणि कोणताच मनुष्य ते I उघडणार have the नाही. key of David with me. माझ्याकडे दाविदाच्या किल्ल्या आहेत. He said to him that overcometh, आणि तो बोलत आहे की जो कोणी याच्यावर विजय प्राप्त करतो, to him that overcometh. आणि जो याच्यावर विजय प्राप्त करतो, The Bible speaks to us. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. In verse 12, him that overcometh will I make a pillar in the temple of my God, and he shall go no more out. And I will write upon him the name of my God, and the name of the city of my God, which is New Jerusalem, which cometh down out of heaven from my God, and I will write upon him my new name. जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. त्याच्याजवळ माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम म्हणजे माझ्या देवाची नगरी, हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. He that hath an ear, let him hear what the Spirit saith unto the churches. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. At this moment, या वेळेमध्ये surrender your life in the hands of Jesus. आपलं जीवन येशूच्या हातामध्ये तुम्ही समर्पित करा. Everybody will surrender. सर्वजण आपलं जीवन परमेश्वराच्या येशूच्या हातामध्ये समर्पित Come करा. on, thank him this afternoon. या दुपारच्या वेळेस आपण त्याला धन्यवाद देऊया. For all these 12 months, God is faithful to us. पूर्ण 12 महिने तो आपल्या बरोबर विश्वासू राहिलेला Come on, आहे. thank him right now. आपण त्याला धन्यवाद देऊया. Thank you for his goodness. त्याच्या विश्वासूपणाबद्दल, Thank you for his goodness. त्याच्या कृपाळूपणाबद्दल त्याला धन्यवाद Thank you देऊया. for his त्याच्या विश्वासूपणाबद्दल Come on, thank you, thank you, thank त्याला you. धन्यवाद देऊया, धन्यवाद देऊया, धन्यवाद देऊया. So thank you, Jesus. बोलूया धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father, धन्यवाद पिता. for your goodness, तुझ्या चांगुलपणाबद्दल, for your mercies, Lord. तुझ्या कृपेबद्दल Thank you so much धन्यवाद प्रभू. for healing every single person. प्रत्येकाला आरोग्य दिल्याबद्दल, Right from the month of January all the way to the month of December, Lord. जानेवारीच्या महिन्यापासून ते डिसेंबरच्या महिन्यापर्यंत प्रभू, Everybody you have kept us alive. प्रत्येकाला तू जिवंत ठेवलंस. Thank you for every provision of food. आणि तू आम्हाला दिलेल्या जेवणाच्या उपलब्धीबद्दल तुझे आभार मानतो. Thank you for so much healing us when we pray to you. आणि प्रभू आम्ही प्रार्थना केली, तू आम्हाला आरोग्य दिलं, तुझे आभार मानतो. Thank you so much for the jobs you have given us. जे काम तू आम्हाला दिलं आहे त्याबद्दल तुझे आभार मानतो. Thank you so much for every church member, Lord. मंडळीतील प्रत्येक एक सदस्याबद्दल तुझे आभार मानतो प्रभू. Thank you, Jesus, you are here. धन्यवाद येशू, तू या We ठिकाणी give आहे. you all the glory, Lord. आम्ही तुला सर्व गौरव We देतो. give you all the honor, Lord. आम्ही तुला सर्व सन्मान We give देतो. all the praises to you. सर्व स्तुती तुला देतो. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आमच्या सोयीप्रमाणे तसेच आमच्या नावास आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. Please lift both your hands up. आपण आपले हात वर करूया. Numbers chapter 6 verse 24 to 26. गणना याचा 6वा अध्याय 26 ते
26 पासून पुढे वाचूया. Receive these blessings by faith in Jesus' name. आणि येशूच्या नावामध्ये आपण त्याचा स्वीकार करूया. Amen. Numbers chapter 6, गणना याचा 6वा अध्याय reading from verse number 22 onwards. वचन 22 पासून पुढे आपण वाचत आहोत. Lift your hands and receive these blessings, please. आपण आपले हात वर करूया आणि हे आशीर्वाद स्वीकारूया. The Bible speaks. पवित्र शास्त्र सांगतं, And the Lord spake unto Moses, saying, Speak unto Aaron and unto his sons, saying, On this wise ye shall bless the children of Israel, saying unto them, The Lord bless thee and keep thee. Amen. The Lord make his face shine upon thee and be gracious unto thee. Amen. The Lord lift up his countenance upon thee and give thee peace. And they shall put my name upon the children of Israel. And I will bless them. And I will bless them. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व असो. आमेन.